नमस्कार विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नो युअर डिस्ट्रिक्टच्या सिरीज मध्ये. हिंगोली हा एक महत्वाचा जो काही जिल्हा आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहे. या जिल्ह्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. छोटासा दिसतोय तुम्हाला, तुम्ही लेक्चर बघता बघता कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे हिंगोली हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा करण्यात आलेला होता आणि त्याच्या आजूबाजूला जे काही जिल्हे आहे विद्यार्थ्यांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांची सीमा त्याला स्पर्श करते ते पण आपल्याला बघावे लागेल आणि ते पूर्ण सविस्तर आपल्या या लेक्चर मध्ये बघून घेणार आहोत. पर्यटन बाकीचे घटक ते पण बारकाईने आपण जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. इकडे लक्ष द्या. आता हिंगोलीच्या पूर्वेस यवतमाळ व नांदेड हे दोन जिल्हे. मी आधीच ऑलरेडी सांगितले तुम्हाला स्थान, विस्तार, तालुके आणि त्याच्या संदर्भातील लोकसंख्येतील जी काही माहिती आपल्याला ती आपण बघणार आहोत. नकाशे आपल्या सोबत आपण ठेवत असतो आणि पूर्ण माहिती आपण काढत असतो. तर ती माहिती पूर्णपणे आपल्याला कव्हर करायची आहे. दक्षिणेस नांदेड आणि परभणी हे दोन जिल्हे विद्यार्थ्यांनो. नैऋत्य आणि पश्चिमेस जर बघितलं परभणी हा जिल्हा येतो. आग्नेय दिशेस जर बघितलं तर नांदेड हा जिल्हा येतो. वायव्य दिशेस बघितलं तर बुलढाणा हा जिल्हा येतो आणि उत्तरेस बघितला तर वाशिम जिल्हा येतो. आता बघा हा दक्षिणेस नांदेड आणि नांदेड हा तुमचा परभणी. दक्षिण बाजूला सॉरी परभणी हा येईल तुमचा कोणता, परभणी हा येईल आणि हा नांदेड येईल. थोडस प्रॅक्टिस वरती फोकस करावा लागेल, त्यानंतर तुमची जी काही डिटेल्स माहिती विद्यार्थ्यांना ती क्लिअर होईल. तर आता काही जणांनी मनात विचार केलेलाच असेल, तर 1 मे 1999 विद्यार्थ्यांनो परभणी जिल्ह्याच्या विभाजनातून हिंगोली हा जिल्हा काय करण्यात आला होता, वेगळा करण्यात आलेला होता. आणि याचं मुख्यालय येतं हिंगोली या ठिकाणी. आणि आरटीओ कोड जे काही हिंगोलीकर बघत असतील किंवा आजूबाजूचे जे विद्यार्थी बघत असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये निश्चित स्वरूपामध्ये टाकतील की हिंगोली जिल्ह्याचा आरटीओ कोड काय आहे. ग्रामीण भागात वेगळा आहे का, शहरी भागात वेगळा आहे का, ते आपण बघणार आहोत. एकूण क्षेत्रफळ जर बघितलं 4524 चौरस किलोमीटर आहे विद्यार्थ्यांनो. आणि तालुक्यांचे जर बघितले तर छोटासा जिल्हा आहे म्हणून 5 तालुके: हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव आणि कळमनुरी. नद्यांचा जर भाग बघितला तर कयाधू एक प्रमुख नदी आहे. त्यानंतर कयाधू ही नेमकी पैनगंगेची कोणत्या डाव्या बाजूची आहे का उजव्या किनाऱ्यावरील आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर पैनगंगा, पूर्णा, आसना या काही महत्वाच्या नद्या आहे. आणि पूर्णा नदीवरती असणारे एलदरी आणि सिद्धेश्वर हा एक्सटेंडेड प्रोजेक्ट आहे, हे पण लक्षात घ्या. कारण की याच्यावरती एमपीएससी ने याआधी प्रश्न विचारलेला आहे कंबाईनच्या याच्यामध्ये, त्यामुळे आपल्याला हे पण माहिती असायला पाहिजे. स्थानिक पातळीला ज्या काही परीक्षा होत असतात आणि पैनगंगा नदीवरती इसापूर धरण, तर आपल्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा होतात त्या परीक्षांच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती परिपूर्ण पद्धतीने लक्षात ठेवणं तितकंच काळजीपूर्वक महत्वाचं आहे विद्यार्थ्यांनो. आलं लक्षात. पुढे पर्यटनाच्या दृष्टीने कयाधू नदीवरती दसरा महोत्सव आणि व्यापारी केंद्र हे मोठ्या प्रमाणावर आहे. औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तर टोटल आपले 5 जे काही ज्योतिर्लिंग आहे त्यांची नावं रिवाइज करणं गरजेचं आहे. आपलं सगळ्यात महत्वाचं भीमाशंकरचं जर बघितलं आपण, भीमाशंकर, नाशिकला गेलो त्र्यंबकेश्वर, अजिंठा वेरूळला गेलो तर तिकडं घृष्णेश्वर आहे. 3 झाले तुमचे. त्यानंतर एक आपला औंढा नागनाथ आणि 5वं कोणतं आहे तुमचं, परळी वैजनाथ. असे 5 आहे टोटल. बरोबर, टोटल 5 ज्योतिर्लिंग आपल्याकडे आहे. खैरापासून आता इथं नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, मी वृक्षांचा आणि बाकीच्या घटकांचा आता का उल्लेख करतोय. आपण बऱ्याच वेळा आता जवळपास आपले 36 जिल्ह्यापैकी विद्यार्थ्यांनो नीट लक्षात घ्या, 36 जिल्ह्यांपैकी जवळपास आपण जर माहिती काढली, माझ्या माहितीनुसार आपण जर माहिती काढली तर टोटल माझ्या याच्यात 22 आपले जिल्हे झालेले. तर आता प्रत्येक जिल्ह्यांची म्हणजे मी तुम्हाला जसं महाराष्ट्राची इत्यंभूत माहिती जसं प्रोव्हाइड करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. अलग लक्षात. 2च मिनिटं, इकडचा भाग दिसत नसेल तर वने आणि बाकीचा जो काही घटक आपण जेव्हा शिकतो तर वनांच्या संदर्भात किती पर्जन्य पडतं, बरोबर, पर्जन्यातून किती भाग कोणकोणते उद्योग तिथं उभे आहे. तुम्ही बल्लारपूर चंद्रपूर पाशी बघितलं तर तुमचा याचा कापडच म्हणतो आपला पेपर उद्योग तिथं फेमस आहे. तर कोणतेही तुम्हाला जे आहे महत्वाचे वृक्ष आणि त्यांच्यापासून बनवलेलं, तर स्थानिक जी काही रोजगार बाजारपेठ आहे, येवला पैठणीसाठी प्रसिद्ध आहे, सोलापूरची चादर फेमस आहे. आपण तेच 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 कव्हर करतो विद्यार्थ्यांनो. आणि इथून पुढे ते पण तुम्हाला समजून सांगायचं आहे का महत्वाचे जे काही तिथले स्थान आहे, तिथलं विभाजन कधी झालेलं आहे. जसं आता मी तुम्हाला सांगितलं इतिहास, मी शेवटी का सांगतो हिंगोलीचा, याच्यातली पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण शेअर करत असतो.
वेळोवेळी मी तुम्हाला देत असतो. आता समजा मी हिंगोलीची काही माहिती मी नकाशात टाकण्याचा प्रयत्न करतोय. आता जर आपण नागरी लोकसंख्या जर काढली इथलं नीट बघा बरं का, 2011च्या याच्यानुसार आपण काढूया. लिहिता येईल ना आपल्याला? इथं जागा आहे का पुढं? थांबा, हा इथं घेऊया. आता 2011च्या लोकसंख्येनुसार जर बघितलं हिंगोलीची महत्वाची नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, बरोबर. त्यानंतर इथं ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण किती आहे यावरती आपण बघूया. साक्षरता किती आहे हे पण आपण नोट डाऊन करून घेऊया. त्यानंतर आपली इथं बाललिंग गुणोत्तर किती आहे आणि लिंग गुणोत्तर किती आहे हे पण आपण लिंग गुणोत्तर, कारण की दोघांमध्ये फरक आहे, तो पण घटक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. घनतेचा भाग मी टाकायचा राहिलेला आहे. तर नागरी लोकसंख्येचं प्रमाण जर हिंगोलीचं बघितलं तर 15.2 विद्यार्थ्यांना टक्क्यांमध्ये येत आहे बरं का, नीट लक्षात घ्या. त्यानंतर आपली ग्रामीण लोकसंख्या जर बघितली तर इथं 84.4% ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण आहे. त्यानंतर बाललिंग गुणोत्तर आकड्यामध्ये जर काढलं आपण 882 येतं, नीट लक्षात घ्या 882 येतं. आणि लिंग गुणोत्तराचं प्रमाण जर काढलं हिंगोलीचं 942 येतं विद्यार्थ्यांना, ठीक आहे. त्यानंतर तुमचं लोकसंख्येची घनता हिंगोलीची काढली तर 260 आहे मात्र. आजूबाजूचे जर जिल्हे घेतले आपण म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये येतं, तर छत्रपती संभाजीनगरचं येतं 366, जालन्याचं जवळचं बघितलं तर 254, परभणीचं येतं तर बीडचं येतं 242, धाराशिवचं येतं 279, लातूरचं येतं 343 आणि तुमचं नांदेडचं येतं 319. तर आपण जेव्हा प्रॅक्टिस करत होतो विद्यार्थ्यांनो माझ्याकडून एक डायरेक्शन चुकली होती, तर ती डायरेक्शन आपण कव्हर करूया. 2 मिनिटं. आपलं डायरेक्शन ही जी काही डायरेक्शन आहे आपली, हे बघा मी इथं चुकीचं बोललो होतो, तर हा तुमचा नांदेड आहे बरोबर. नांदेडच्या खाली तुमचा लातूर आहे. माझ्याकडून बोलताना थोडं कन्फ्युजन झालं होतं, तेच म्हटलं परभणी हा याच्यात येतोय खाली, हा परभणी आय थिंक ना, हिंगोली इथं इथे लपलेला. माझ्याकडून तेच गडबड झाली बघा. काय होतं आपल्या डायरेक्शनला जेव्हा पकडतो आपण इथं इथं तुमचा हिंगोली आहे ऍक्च्युली आणि हा परभणी आहे ऍक्च्युली, आलं लक्षात. आणि त्याच्या खाली हा बीड येतो. तेच म्हटलं माझं डायरेक्शन कसं काय चुकतंय. बीड आणि बीडच्या वरती जे तुमचे बघितले जालना आणि तुमचा छत्रपती संभाजीनगर, असा तो तुमचा तो क्रम येतो. आणि मग ती क्रमाने जी काही आपण माहिती टाकतो विद्यार्थ्यांनो ती आपल्याला प्रॅक्टिसने तुम्ही ती व्यवस्थितपणे काय करू शकतात, पुटअप करू शकतात. जन्मस्थानी तर कोणाचं टाकलेलं होतं, संत नामदेवांचं, हे हा उल्लेख करताना राहिलं होतं. नरसी तालुका हिंगोलीमध्ये संत नामदेवांचं ज्यांचा उल्लेख यांचा उल्लेख कशामध्ये आपल्या ग्रंथ गुरु गोविंद सिंग यांच्या ग्रंथ शिखांचा जो काही धर्म ग्रंथ आहे त्यांच्यामध्ये उल्लेख येतो. तर त्याच्यामुळे हा ऐतिहासिक जे काय आहे औंढा नागनाथ, मल्लीनाथ, दिगंबर जैन आणि संत नामदेव, तर हे महत्वाचं आहे. आणि जे काही महाराष्ट्राचं हवामान आहे त्याच्या अनुषंगाने जी जी काही माहिती आपण आतापर्यंत कव्हर करत आलेलो आहे ती पण महत्वाची आहे. तर हा जो काही आकडा आपण बघत असतो सम, कोरडं, विषम आणि आर्द्र आणि थंड हवामान, हा जो काही भाग आहे तो आपण व्यवस्थित लर्न करत चला, व्यवस्थित क्लिअर करत चला. आणि आपण याच्यात कुठेही पण बघा जांभी मृदा, पिवळसर मृदा, तांबूस तपकिरी मृदा, गाळाची मृदा, रेगूर मृदा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये विस्तारित झालेली आहे, त्याचा जो काही एकंदरीत एकूण जो काही भाग विस्तारित झालेला आहे तो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि लोकसंख्येची जी माहिती बघतोय आपण विद्यार्थ्यांनो, कुठे गेली आपली, आपण इथं लिहिली होती ना, 2 मिनिटं. हा, ही जी काही एकूण माहिती आहे ती पण व्यवस्थितपणे तुमच्या तयारीला एक जोरकस माहिती देईल. आलं लक्षात. तर योग्य प्रकारे तुमची तयारी चालू राहू द्या आणि आपले मृदा आणि बाकीचे जे काही डिटेल्स आहेत ते प्राप्त करून घेत चला. लाईक करा, शेअर करा आणि ही योग्य माहिती प्रत्येक महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांपर्यंत, प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवा. आता घेतोय रजा. टेक केअर. जय महाराष्ट्र.